तर यानंतर आपलं स्केलर्स आणि वेक्टर झाल्यानंतर आपला जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे युनिट्स. आता युनिटची डेफिनेशन तर आपण ऑलरेडी बघितलेली आहे. स्टँडर्ड रेफरन्स यूज टू मेजर द फिजिकल क्वांटिटी. आणि त्याच्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचे दोन टाईपचे आपल्याला युनिट्स आहेत ते स्टडी करायचे आहेत. एक म्हणजे फंडामेंटल युनिट्स आणि दुसरे आहेत ते डिराइव्हड युनिट्स. तर आता याच्या आधी आपल्याला जे काही फिजिकल क्वांटिटी आहेत ते आणखीन एकदा आपण क्लासिफिकेशन करून बघू शकतोय. ओके. ज्यावेळेस आपण असं म्हणतोय फिजिकल क्वांटिटीज आपण याला फर्दर डिवाइड करू शकतो दोन टाइप्समध्ये, ज्याला आपण एक असं म्हणतोय फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. एक आहे आपल्यासाठी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि त्याच्यानंतर दुसरे जे आहेत त्या आहेत डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. ओके. आता याच्यातील सगळ्यात बेसिक डिफरन्स जो काही आहे तो म्हणजे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी ज्या आहे त्या इतर कोणत्याही दुसऱ्या क्वांटिटीवरती डिपेंड नाही. म्हणजे या थोडक्यात इंडिपेंडेंट आहे. स्वतः त्यांचं एक्झिस्टन्स आहे ते शो करतात. जसं फॉर एक्झाम्पल लेंथ आपण जर मोजायला गेलो, एखाद्या कुठल्याही ऑब्जेक्टची आपण लेंथ मोजली, सपोज रोड काउंट केला, पेनची लेंथ आहे ती मोजली, टेबल काउंट केला, तर याची लेंथ आहे ती कोणत्याही कुठेही जरी आपण मोजली किंवा कोणत्याही कंडिशनमध्ये जर मोजली तर ते ऑलवेज कॉन्स्टंट राहतात. ते चेंज होणार नाही. फॉर एक्झाम्पल याची 10 सेंटीमीटर लेंथ असेल, उन्हामध्ये, सावलीमध्ये, रात्री, सकाळी याला काही फरक पडू शकत नाही. अशा क्वांटिटी म्हणजे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. आणि याच्यामध्ये टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहे ते येणार आहे. त्या 7 फंडामेंटल क्वांटिटीमध्ये सगळ्यात पहिली जी येणार आहे ते आपण लक्षात ठेवू शकतो. एक आहे लेंथ. जसं आता मी सांगितलं तुम्हाला, कोणत्याही प्रकारच्या लेंथला कोणत्याही कंडिशनचा आहे तो फरक पडत नाही. त्याला आपण म्हणतोय फंडामेंटल क्वांटिटी. म्हणून लेंथ ही एक प्रकारची फंडामेंटल क्वांटिटी आहे. मग ती लेंथ कशाची असेल, रोडची लेंथ असू द्या किंवा एखाद्या ऑब्जेक्टची असेल, टेबलची असेल, बिल्डिंगची असेल, कोणत्याही प्रकारामध्ये लेंथमध्ये चेंज होणार नाही. दुसरी आहे मास. दुसरे आहे मास. म्हणजेच जसं आपण एखाद्या पेनचं आता ॲक्च्युअली आपण ज्यावेळेस वजन काढतोय, ज्याला आपण वेट म्हणतोय, तर ग्रॅव्हिटीचा इम्पॅक्ट होतोय. पण असं समजू की आपण ग्रॅव्हिटी जर कॉन्स्टंट आहे, तर या पेनचं जर मी वजन केलं, त्याच्यावरून जर मास कॅल्क्युलेट केलं, तर मी असं काढलेलं मास, असं काढलेलं मास, असं काढलेलं मास, असं काढलेलं मास, या मास ऑल्वेज काय राहणार आहे, सेम राहणार आहे. याचं रिझन काय आहे, मास इज अ फंडामेंटल क्वांटिटी. दुसऱ्या कोणत्याही क्वांटिटीवरती मास आहे ते डिपेंड नाही. म्हणजे या पेनचं जर मास आत्ता कन्सिडर करू की आपण हे 2 ग्रॅम आलेलं असेल, तर हे तुम्ही दुसऱ्या ग्रहावरती, दुसऱ्या प्लॅनेटवरती जर याचं काउंट केलेलं असेल, तरी पण याचं मास असेल ती कॉन्स्टंटच असेल. म्हणजे तुम्ही मूनवरती काउंट करा, नाहीतर ज्युपिटरवरती काउंट करा, नाहीतर मार्सवरती काउंट करा. याचं मास चेंज होऊ शकत नाही. तर चेंज काय होऊ शकतं, त्याचं वेट चेंज होऊ शकतं. कारण मासला मल्टिप्लाय केल्यानंतर ज्यावेळेस ग्रॅव्हिटी करतोय, त्यावेळेस आपल्याला वेट मिळतं आणि तिथं ग्रॅव्हिटी वेगवेगळी असल्यामुळे काय फरक पडणार आहे, तर ज्यावेळेस आपण म्हणतोय की वेट आहे ते चेंज होऊ शकतं. पण त्याच्यात मास जो आहे, मास डेफिनेशन वाईज आपण वर्क अँड एनर्जी जे आहे चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एक पॉइंट आहे तो स्टडी करता येईल. त्याच्यानंतर आहे थर्ड टाईम. टाईम आहे तो कोणासाठीही बदलत नाही. रात्रीसाठी 1 सेकंडचा गॅप हा ऑल्वेज 1च सेकंद राहतो. त्याच्यानंतर 1 तास आहे तो तेवढाच राहणार आहे, 2 तास तेवढेच राहणार आहे, 24 तास तेवढंच राहणार आहे, 1 वर्ष आहे ते तेवढंच राहणार आहे. म्हणजे याच्यामध्ये टाईम आपण काउंट करत असेल तर याला कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. म्हणजे जास्त ऊन असेल म्हणजे टाईम स्लो चालतोय, फास्ट चालतोय. असं कोणत्याही क्वांटिटीचा याच्यावरती फरक पडत नाही. म्हणून टाईम ही कसली क्वांटिटी आहे, आपली फिजिकल फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. आता याच्यानंतर आपण राहिलेले 4 घेऊ. पण पहिला आणखीन दुसरा जो पॉइंट आहे तो क्लिअर करू. तो म्हणजे डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज. आणि डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज म्हणजेच काय? ज्या अदर कोणावरती तर डिपेंड आहे. ओके. याच्या डेफिनेशनमध्ये आपण काय लिहितोय? ओके. फिजिकल क्वांटिटी या डेफिनेशनमध्ये काय लिहितोय? क्वांटिटी किंवा फिजिकल क्वांटिटी व्हिच डज नॉट डिपेंड
ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर इट्स मेजर वेट. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणजेच काय? अशा फिजिकल क्वांटिटी आहे विच डज नॉट डिपेंड म्हटलं. म्हणजे ते त्यांना दुसऱ्या कोणत्याही क्वांटिटीचा फरक पडत नाही. अशा जर असतील त्यांना आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणतोय. मग डिराइव्हड क्वांटिटीमध्येच काय होणार आहे? फक्त एकच शब्द याच्यामध्ये चेंज होतोय. तो म्हणजे डज नॉटच्या ऐवजी फक्त डायरेक्टली आपण म्हणायला लागेल डिपेंड्स ऑन. म्हणजे इथं डेफिनेशन आपण लिहिताना काय लिहिणार आहे? द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन any other physical quantity for its measurement is known as derived physical quantity. फॉर एक्झाम्पल आपण ज्यावेळेस वेलोसिटी हा शब्द वापरतो किंवा आपण गाडीवरती ट्रॅव्हलिंग करत असताना म्हणू शकतोय की गाडीचा स्पीड आहे तो 40 किलोमीटर पर आवर आहे. 40 किलोमीटर पर आवर. म्हणजे थोडक्यात हे जे काही डिस्टन्स आपण कापतोय, हे जे डिस्टन्स आपण ट्रॅव्हलिंग करतोय, कव्हर करतोय, ते प्रत्येक एका तासाचा फरक पडतोय. म्हणजे त्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे मला जर 1 किलोमीटर 7 किलोमीटर जायचं असेल आणि माझा जर टाईम आहे माझ्याकडे 1 तास असेल, म्हणजे माझ्याकडे 60 मिनिट आहेत आणि मला जर 60 किलोमीटर जायचं असेल, तर ते 60 किलोमीटर जाण्यासाठी मला ॲव्हरेजमध्ये प्रत्येक एका मिनिटाला 1 किलोमीटर कंपल्सरी जाणंच असेल, तरच मी 60 मिनिटामध्ये 60 किलोमीटर कव्हर करू शकतोय. म्हणजेच इथं माझं जे डिस्टन्स ट्रॅव्हलिंग आहे, ते कशावरती डिपेंड आहे? टाईमवरती आहे. पण याच्यातलं किलोमीटर पर मिनिट आहे. पण जर आपण फक्त किलोमीटर म्हटलं, तर एक टाईपची ती काय आहे? फंडामेंटल क्वांटिटी आहे. तसं मिनिट हे पण एक टाईपचं काय आहे? टाईम आहे, जे फंडामेंटल क्वांटिटीचं आहे. पण या दोघांमध्ये काहीतरी रिलेशन आलं, म्हणजे हे एकमेकांवरती डिपेंड आहे. म्हणून आता काय झालं, आपण त्याला डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीमध्ये याला सेपरेट जर बघितलं, तर ते फंडामेंटल आहे. पण आता हे किलोमीटर कव्हर करणं या टाईमवरती डिपेंड आहे. त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतोय? डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी. म्हणजे याच्यामध्ये बरेच आहेत ते डिराइव्हड क्वांटिटीज आपल्याला बघायला मिळते. वेलोसिटी असेल, ॲक्सेलरेशन असेल, फोर्स असेल, वर्क डन असेल, हे सगळे आहेत ते एकमेकांवरती डिपेंड आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्यांना आपण काय करू शकतोय? डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीमध्ये कन्सिडर करतोय. तसंच आणखी इथं जसं आपण म्हटलं डज नॉट डिपेंड, तर तसेच आणखीन आपल्याकडे जे आहेत, तर चौथी जर आपण घेतलं टेम्परेचर. टेम्परेचर पण ही एक टाइपची फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे. त्याच्यानंतर म्हणजे टेम्परेचर हे ऑल्वेज एखाद्या आता सध्या सराउंडिंगचं टेम्परेचर जर 25 डिग्री सेल्सिअस असेल, तर ते ऑल्वेज आहे ते 25 डिग्री सेल्सिअस या सराउंडिंगचंच राहणार आहे. म्हणजे आता ते टाईमसोबत आहे ते व्हॅरी होईल. पण सध्याचा 25 आहे ते कोणावरतीही डिपेंड नाही. म्हणजे दुपारी आहे म्हणून 25 आहे, रात्री आहे म्हणजे 20 होईल, 25 होईल, याचा काही फरक पडणार नाही. तर ते सराउंडिंगमध्ये चेंजेस होतील. पण टेम्परेचर आहे ती फिजिकल क्वांटिटी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी जी दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीवरती डिपेंड नाही. त्याच्यानंतर आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो की एखाद्या लाईटची तीव्रता. तर ही इंटेन्सिटी आहे ती पण काय आहे ज्याचं युनिट आहे आपल्या पुढे बघणारच आहे आपण. तर याचं युनिट जे आहे ते कॅन्डेला. ओके. थोडे एक नवीन युनिट येतात त्याच्यामुळे थोडं लगेच सांगितलं तुम्हाला. ल्युमिनस इंटेन्सिटी आहे. याचं जे काही युनिट आले ते आपण कॅन्डेला म्हणतो त्याला. त्याच्यानंतर आपली 6वी जी काही क्वांटिटी आहे ते आपण जे काही मोलमध्ये मोजतोय. म्हणजे केमिस्ट्रीमध्ये आपल्याला थोडा पार्ट आहे तो लागतोय. तर हे मोल हे पण काय आहे म्हणजे मोल म्हणजे इन द सेन्स ऑफ नंबर ऑफ ॲटम्स किती प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती प्रेझेंट आहे. हे जर कॅल्क्युलेट केलं तर ते पण आपल्याला कशामध्ये मिळतं ते ऑल्वेज क्वांटिटी आहे ती फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी येणार आहे आणि मोल हे पण कॉन्सेप्टमध्ये येतं आणि फंडामेंटल क्वांटिटी आहे. कोणत्याही दुसऱ्या क्वांटिटीवरती डिपेंड नाही. आणि 7वी जी लास्ट क्वांटिटी जसं सांगितलं तुम्हाला फंडामेंटल क्वांटिटी या 7च आहेत आणि त्याच्यामध्ये 6 झाल्या आणि 7वी जी आहे ती कोणती राहिली आपली? करंट. ओके. करंट ही 7वी आपली फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे. फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला याच्यामध्ये मोस्ट इम्पोर्टंट कोणता पार्ट आहे? तो म्हणजेच टोटल फंडामेंटल क्वांटिटी ज्या आहेत त्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज
ओके. आणि इकडे बऱ्याच आहेत आपल्याला डिराइव्हड क्वांटिटीमध्ये जे काही अदर दिसतील यांना सोडून जे कोण दिसतील ते सगळ्या डिराइव्हड क्वांटिटीजमध्ये. ओके. त्याच्यानंतर फंडामेंटल क्वांटिटी मोजण्यासाठी आपल्याला काहीतरी युनिट यूज करायला लागते. आता ते युनिट जे आहेत ओके. आता याच्यामध्ये आपण जे बघतोय फंडामेंटल आणि डिराइव्हड युनिट्स म्हणजेच अशा टाइपचे युनिट्स आहेत. ओके. फंडामेंटल युनिट्स म्हणजेच काय? जे फंडामेंटल क्वांटिटी मेजर करण्यासाठी वापरले जातात. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी ह्या मेजर केल्या जातात. यांचं मेजरमेंट आहे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट आहे ते आपण फंडामेंटल युनिट्समध्ये करतोय. आणि तसंच डिराइव्हड क्वांटिटी जे आहे डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी जे आहे ते आपण काउंट करतोय कशामध्ये? यांचं मेजरमेंट जे आहे आपण ते डिराइव्हड युनिट्समध्ये करतोय. ओके. ते आपण करणार आहे डिराइव्हड युनिट्स. म्हणजे जसं आता एक्झाम्पल जर बघितलं आपण फंडामेंटल क्वांटिटी आपण पहिली जर घेतली लेंथ आपल्याकडे टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटी आहे. त्याच्यामधले एक-एक जर युनिट सांगायला गेलं म्हणजे फंडामेंटल युनिट कोणते असतील? तर फंडामेंटल युनिट्स म्हणजे ज्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी वापरले जातील त्यांना आपण फंडामेंटल युनिट्स असं लावतोय. मग फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी घेतली आपण लेंथ. तर त्याचं युनिट जे मेजरमेंट करायचंय तर आपण हे जनरली काउंट करणार आहे हे मीटरमध्येच. त्याच्यानंतर दुसरं आपण कोणती युनिट घेतो? दुसरी फिजिकल क्वांटिटी कोणती होती आपली? सपोज मास के. तर हे आपण जनरली काउंट करणार आहे केजी. ओके. आता यांना काही शब्द वेगवेगळे आहेत जसं आपण बघत होतो की काही देशांमध्ये यांना लेंथ मोजण्यासाठी काही वेगळे शब्द वापरले जात आहेत. जसं ब्रिटिश कंट्रीमध्ये लेंथला फूटमध्ये मोजलं जातं. तसंच लेंथला मोजायचंय पण जनरली आता पुढचे जे सिस्टीम्स ऑफ युनिट येणार आहे त्याच्यामध्ये आपण आपल्याला समजेल की लेंथ आहे ते आपण मीटरमध्ये काउंट करतोय. मास आहे ते केजीमध्ये केलं जातं. तसंच टाईम आहे हे जनरली आपण सेकंडमध्ये काउंट करणार आहे. त्याच्यानंतर चौथी फंडामेंटल क्वांटिटी जर सपोज करंट घेतली, तर करंट आपण आहे ते एम्पियरमध्ये मोजणार आहे. त्याच्यानंतर पाचवी फंडामेंटल क्वांटिटी जसं मगाशी सांगितलं ल्युमिनस इंटेन्सिटी आहे ते आपण कॅन्डेलामध्ये काउंट करणार आहे. त्याच्यानंतर 6वी आहे मोल. ही आहे ती मोलमध्येच काउंट होणार आहे. आणि त्याच्यानंतर 7वी राहिलेली कोणती आपली क्वांटिटी? टेम्परेचर. ओके. आणि डिग्री सेल्सिअस जनरली आहे ते आपण केल्विनमध्ये पण त्याचा यूज करणार आहे. पण टेम्परेचर आहे ते लक्षात ठेवायला कारण आपण डेली लाईफमध्ये जो वापरतो शब्द तो डिग्री सेल्सिअसमध्ये राहतो. केल्विन हे सांगताना आपल्याला काही कन्व्हर्जन आहे ते करायला लागतील. तर त्यावेळेस आपण ते बघणार आहे. सध्या लक्षात ठेवा टेम्परेचर आहे ते काउंट करण्यासाठी आपण डिग्री सेल्सिअस या युनिटचा वापर केला जातो. तर असे फंडामेंटल क्वांटिटी मोजण्यासाठी जे युनिट वापरले गेले, ही फंडामेंटल क्वांटिटी हे मोजण्यासाठी हे युनिट आहे म्हणजे हे झालं फंडामेंटल युनिट. ही फंडामेंटल क्वांटिटी हे मोजण्यासाठी आपण युनिट वापरलं हे म्हणजे हे झालं फंडामेंटल युनिट झालं आणि त्याची फिजिकल क्वांटिटी आहे ही झाली मास फिजिकल फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. त्याच्यानंतर टाईप ही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी त्याचं युनिट झालं सेकंड म्हणजे हे आपण एका लेफ्ट साईडला लिहिलेले ते आहेत आपले फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि राईट साईडला जे लिहिलेले आहेत ते फंडामेंटल युनिट्स आहे जे आपण काउंट करतोय फंडामेंटल क्वांटिटीज. डिराइव्हड रेस म्हणजेच काय आहे? जसं आता आपण मगाशी बघितलं की ज्यावेळेस आपण वेलोसिटी गाडीचं स्पीड आहे तो आपण ज्यावेळेस सांगतोय. गाडीचं स्पीड ज्यावेळेस आपण सांगतोय तर किलोमीटर पर आवर मध्ये सांगतोय. तसं ॲक्सेलरेशन मग आपल्याला किंवा जनरली आपण ॲक्सेलरेशन जे वापरणार आहे ते मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल. त्याच्यानंतर फोर्स असेल जे न्यूटनमध्ये काउंट करणार आहे. प्रेशर असेल जे पास्कलमध्ये आपण काउंट करणार आहे. ओके. म्हणजे अदर दॅन जे काही 7 फंडामेंटल क्वांटिटी ज्या सोडल्या तर बाकीच्या सगळ्या क्वांटिटी आहेत त्या आपण डिराइव्हड क्वांटिटीमध्ये कन्सिडर करू शकतोय आणि त्यांचं जे काही युनिट असेल त्यांना आपण म्हणणार आहे डिराइव्हड युनिट्स.
ओके. त्याच्यानंतर आपला जो नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे आहे सिस्टीम्स ऑफ युनिट्स. आता काही देशांमध्ये स्टार्टिंगला त्यांना जे सोयीस्कर होतं किंवा त्यांच्या देशामध्ये जे प्रचलित झालं होतं त्या सिस्टीमचा वापर आहे तो केला गेला. तसं आपण बघायला गेलो तर ह्या सिस्टीम्स आहे जे जास्त फेमस होत्या सगळीकडे. याच्यामध्ये जनरली जास्त वापरल्या जायच्या त्या म्हणजे त्यातली फर्स्ट होती, एक आहे MKS. आणि जनरली एक लक्षात ठेवा, मी ज्यावेळेस जो पहिला शब्द लिहिलेला असेल, तो असेल आपल्या लेंथसाठी. म्हणजे लेंथसाठी एम वरून शब्द जो येतो तो मीटर म्हणजे थोडक्यात युनिट आहे. ओके. पहिला जो शब्द लिहिलेला असेल तो असेल माझा लेंथसाठी. दुसरा जो लिहिलेला असेल तो असेल माससाठी आणि तिसरा जो असेल तो टाईमसाठी असेल. म्हणजे थोडक्यात हे रिप्रेझेंट करताना आपण कसे करतोय? पहिला जो आहे तो आहे लेंथसाठी. दुसरा जो आहे तो आहे माससाठी आणि तिसरा जो आहे तो आहे टाइम्स. त्याच्यानंतर MKS नंतर एक होती दुसरी सिस्टीम ज्याला आपण FPS किंवा याच्या आधी जर आपण बघितली आणखीन एक जी फेमस होती थोडी CGS. म्हणजे त्यातले 15 जो शब्द असेल तर तो लेंथसाठी असेल. दुसरा जो असेल तर तो माससाठी असेल आणि तिसरा जो असेल तो टाईमसाठी असेल. म्हणजे लेंथसाठी C वरून जो शब्द असेल तो असेल सेंटीमीटर. जी हा माससाठीचा दुसरा आहे म्हणजे याच्यासाठी ग्रॅम आहे आणि तिसरा जो आहे तो टाईमसाठी म्हणजे S वरून येतो तो सेकंड येतो. ओके. त्याच्यानंतर हे पुढे बघणार आहे आपण. त्याच्यानंतर आहे MKS, CGS आणि सगळ्यात आणखीन एक फेमस होती जी जनरली जास्त करून ब्रिटिश कंट्रीमध्ये वापरली जायची. ती म्हणजे आहे FPS सिस्टीम होती. ज्याच्यामध्ये पहिला F म्हणजे लेंथसाठी असेल, दुसरा P म्हणजे माससाठी असेल, तिसरा S जो आहे तो टाईमसाठी असेल. म्हणजे फूट लेंथसाठी, पाऊंड माससाठी आणि S सेकंडसाठी. म्हणजे फूट, पाऊंड, सेकंड, सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड, मीटर, किलोग्रॅम आणि सेकंड. आणि या सिस्टीम आहे त्या प्रत्येक देशाने काय केलं होतं त्यांना जसे सुटेबल आहे तसे हे शब्द आहेत ते वापरायचे. ओके. पहिला आपण इथे सगळे शब्द लिहू. हा आहे तो फॉर मीटर, हा K फॉर किलोग्रॅम आणि तिसरा आहे सेकंड. त्याच्यानंतर हा होता सेंटीमीटर, हा होता ग्रॅम, त्याच्यानंतर हा होता सेकंड, त्याच्यानंतर हा होता फूट, त्याच्यानंतर हा पाऊंड, त्याच्यानंतर हा सेकंड. तर हे स्टार्टिंगला जे ते कंट्री आहे ते त्यांना जे सुटेबल आहे तसा त्यांचा वापर करून घ्यायचा आणि त्याच्यामुळं आपण लास्ट टाइम बघितलं की फूट हा शब्द भारतामध्ये पण जास्त फेमस. तसं पाऊंड हा पण शब्द भारतामध्ये थोडा जास्त फेमस होता. आत्ता हे शब्द आले की थोडे कमी होत चाललेले. त्याचं रिझन काय आहे? आत्ता आपण जे काही वापरतोय ते सिस्टीम्स ऑफ युनिटमध्ये जर बघायला गेलं तर ते आपली सगळ्यात स्टँडर्ड सिस्टीम आहे. ज्या सिस्टीमला आपण SI सिस्टीम म्हणतोय. म्हणजेच काही ठिकाणी लिहिताना याला स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट्स असं म्हटलं जातं. म्हणजे हे आपले युनिट्स आहे SI युनिट्स. ज्याला आपण म्हणणार आहे स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट्स. ओके. काही ठिकाणी इंटरनॅशनल स्टँडर्ड युनिट्स असं पण म्हटलं जाईल. पण लक्षात ठेवा जनरली हे दोन शब्द आहेत आपल्याला त्याच्यामध्ये आहे ते बघायला मिळते. जसं बघायला गेलं तर काही टेक्स्ट बुकमध्ये आहे ते इंटरनॅशनल स्टँडर्ड म्हणतात. काही ठिकाणी स्टँडर्ड इंटरनॅशनल आहे. तर हा शब्द आपल्याला जास्त लक्षात ठेवायचा आहे. तो म्हणजे हे SI सिस्टीम आहे आणि या SI सिस्टीममध्ये काही युनिट आहे ते ठरवून दिले जे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये आहे ते सेमच वापरले जातात. आता याची गरज का पडली? सगळ्यात महत्त्वाचं. SI सिस्टीम जगामध्ये का प्रचलित झाली, का फेमस झाली? तर त्याच्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल आपण भारतीय आहोत. मला जर एखादा हा पेन जर एखाद्या जॅपनीज लोकांना जर विकायचा असेल, तर जॅपनीज लोकांना मी आत्ता जर भारतामध्ये जसा फेमस शब्द आहे फूट
तर हा फूट शब्द जर सांगायचा असेल, तर ते जॅपनीज लोकांना हा फूट शब्दच माहीत नाही. म्हणजे त्याची लेंथ, ॲक्युरसी आहे ती किती आहे त्यांना समजणार. म्हणजे मला जर त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करायचं असेल, तर मला काय करायला लागेल? त्यांच्या शब्दामध्ये त्यांना सांगायला लागेल. पण मला त्यांची भाषा परत शिकणं अवघड. म्हणून काय केलं, जगामध्ये असे काही युनिट्स आले, जे सगळ्या पूर्ण कंट्रीमध्ये, सगळ्या जगामध्ये काय केलं जातं, सेमच वापरले जातात. म्हणजे मी अदर कंट्रीसोबत जर काही कम्युनिकेशन करत असेल, तर ते कम्युनिकेशन करत असताना मला हा जो काही लेंथ असेल, म्हणजे 10 सेंटीमीटर हे मी म्हणतोय, पण एखाद्या दुसऱ्या कंट्रीला सेंटीमीटर हा शब्द माहीतच नसेल, तर माझं त्यांच्यासोबत कम्युनिकेशन हो पॉसिबल नाही. मग मला त्याच्यासाठी काय करायला लागेल? एकतर त्यांची सिस्टम शिकायला लागेल, नाहीतर मी काय करणार, त्यांनी ऑलरेडी एस-आय सिस्टमचा वापर केलेला असेल, तसं मी पण काय करणार डायरेक्टली एस-आय सिस्टमचा वापर करणार. म्हणजे या पेनची लेंथ जर 10 सेंटीमीटर असेल, तरी 10 सेंटीमीटर म्हणजे केवढं मोठं असतं हे मला एक अंदाज आहे. पण दुसऱ्या कंट्रीला माहीत नाही. त्याच्यामुळे मी सेंटीमीटर हा शब्द न वापरता त्यांना पण एस-आय सिस्टममध्ये मीटरच शिकवल्या लेंथसाठी आणि आपल्याला पण आता एस-आय सिस्टम माहीत झाली. म्हणजे मला सेंटीमीटरच्या ऐवजी मला ती व्हॅल्यू कशात सांगायला लागेल? मीटरमध्ये सांगायला लागेल आणि ती व्हॅल्यू मग मी सांगताना कसं सांगणार आहे? हा 0.1 मीटरचा हा पेन. जो 0.1 मीटर म्हणजे त्यांना पण एक अंदाज मिळतो, की हा 0.1 मीटर म्हणजे साधारण केवढा असेल. त्याच्यामुळं आपल्याला अशा सिस्टमची गरज पडली. कारण आत्ता जग आहे ते डेव्हलप होत चाललेलं आहे. आणि हे जग डेव्हलप होत असताना अदर कंट्रीसोबत आहे ते कम्युनिकेशन वाढतं. त्याच्यामुळं जगामध्ये असे काही स्टँडर्ड्स ठेवणं प्रत्येक वेळेस गरजेचं राहतं आणि ते जर नाही ठेवले, तर प्रत्येक वेळेस कम्युनिकेशनमध्ये क्लिअरिटी असेलच असं नाही. थोडे कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहे. कारण त्यांच्यामध्ये जो शब्द असेल तो आपल्याला माहीत नसेल. आपल्यामध्ये शब्द असणार तो पलीकडच्या कंट्रीला आहे तो माहीत नसेल आणि त्याच्यामुळेच काय होणार आहे, अशा सिस्टमचा शोध लागला, ज्याला आपण एस-आय युनिट स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट्स म्हणून काउंट करतोय. जनरली हे सिस्टम्स ऑफ युनिट थोडी जास्त फेमस होते. एम-के-एस, सी-जी-एस आणि एफ-पी-एस हे त्या कंट्रीमध्ये अजूनही वापरले जातात. पण जनरली इंटरनॅशनल कम्युनिकेशन ज्यावेळेस होतं, त्यावेळेस एस-आय सिस्टमचा आहे तो मॅक्सिमम टाईम्स आहे तो यूज करायला लागतो. जेणेकरून त्याचा फायदा काय होतो, समोरच्या कंट्रीला आहे ते समजणं आहे की थोडं इझी ओके. आता हे झाले सिस्टम्स ऑफ त्याच्यानंतर जो आपला पॉइंट होता, तर आता अ, याच पॉइंटला आपण काय करतोय, कंटिन्यू करतोय आणि त्याच्यामध्ये आपण डायमेन्शन्स आहे ते सॉल्व्ह करतोय. एक महत्त्वाचा पॉइंट आहे. डायमेन्शन्स असतील किंवा डायमेन्शनल एनालिसिस असेल. आता डायमेन्शन म्हणजे थोडक्यात आपल्याला माहीत असते म्हणजे किती लेंथ आहे त्याची. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एखादा जर बॉक्स घेतला, तर त्या बॉक्सला किती लेंथ आहे, किती रुंदी आहे, किती उंची आहे, हे सांगणं म्हणजे त्याचे डायमेन्शन्स आहे. मग आपल्याला डायमेन्शन्स आहेत ते सॉल्व्ह करताना काही टेक्निक्स आहेत. त्या टेक्निक जर एकदा आपल्याला समजल्या, तर ते तुम्हाला कायमसाठी आहे ते सहज सॉल्व्ह करता येतील. फक्त त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं ज्यावेळेस आपल्याला डायमेन्शन्स काढायचे कोणत्याही क्वांटिटीची, तर त्यावेळेस आपल्याला काय करायला लागेल, त्याचा फॉर्म्युला आहे तो फक्त माहीत पाहिजे. जर फॉर्म्युला माहीत असेल, तर तुम्हाला त्याची डायमेन्शन काढणं सगळ्यात सोपं जातं. आता सगळ्यात पहिला डायमेन्शन्स जर काढायचे असतील, तर त्याच्यासाठी एक सिस्टम आहे किंवा त्याच्यासाठी एक स्टँडर्ड जर आपण ठेवला, आपण सिंपल आता याच्यामध्ये काही डायमेन्शन्स आहेत ते दिले किंवा प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल्स दिलेले. त्याच्यामध्ये आपण बघू फक्त पहिला. मग मी डायमेन्शन्स ऑफ लेंथ जर क्वेश्चन आहे, डायमेन्शन्स ऑफ लेंथ. तर आपल्याला आता एकतर आपल्याला हे समजलं की फंडामेंटल क्वांटिटी कारण आपण 7 फंडामेंटल क्वांटिटीमध्ये कन्सिडर केलं होतं की ही एक टाईपची काय आहे फंडामेंटल क्वांटिटी आहे लेंथ. ओके. तर मी कसं लिहिणार याचं आन्सर लिहित असताना डायमेन्शन्स ऑफ लेंथ हे रिप्रेझेंट करण्यासाठी काही टेक्निक्स असतात. तर त्याच्यामध्ये पहिली जी काही आहे, तर याला कंपल्सरी आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आहे ते लिहायला. ओके. स्क्वेअर ब्रॅकेट आहे ते टाकायचं आणि त्याच्यानंतर जे काही आतमध्ये लागणार आहे, त्याच्यामध्ये जसं आपण मगाशी सिस्टम्स ऑफ युनिट बघितले, त्याच्यामध्ये आपण कोणत्या-कोणत्या बघितले? एक सी-जी-एस सिस्टम होती. त्याच्या आधी एम-के-एस सिस्टम बघितली. त्याच्यानंतर एक ई-एफ-पी-एस सिस्टम बघितली
आणि लास्टला आहे ती सगळ्यात महत्त्वाची स्टँडर्ड इंटरनॅशनल म्हणजे एसआय सिस्टीम बघितली. तर जसं सांगितलं होतं, पहिला जो शब्द लिहिलाय तो लेंथसाठी असेल, दुसरा जो शब्द लिहिलाय तो माससाठी असेल आणि तिसरा जो शब्द लिहिलेला आहे तो टाईमसाठी असेल आणि आपल्याला या बॉक्समध्ये पण याच टाइपमध्ये रिप्रेझेंट करायला लागतं. फक्त मीटर हे आहे कोणासाठी आहे? लेंथसाठी आहे. म्हणजे लेंथ हा शब्द आपल्याला गरजेचा आहे या सिस्टीममध्ये किंवा इथे लिहायचं असतील तर सेंटीमीटर आहे म्हणजे हा पण लेंथच आहे. जर ग्रॅम दुसरा जो काही माससाठी असेल तर मी इथं लिहिणार दुसरा मास. आणि तिसरा जो टाईम आहे सेकंड हा टाईम जो आहे त्याच्यासाठी मी रिप्रेझेंट करणार आहे टाईम. ओके. आता जे आपण वापरलेले किंवा आपण ज्याचं सॉल्व्ह करतोय त्याचा जर विचार केला आपण सॉल्व्ह कोणाचं करतोय? लेंथचं आणि याचं युनिट आपल्याला माहित आहे हे काय आहे? मीटर. लेंथचं युनिट काय आहे? मगाशी जसं आपण लिहिलं तर हे मीटर आहे. थोडक्यात जर विचार केला लेंथ याच्यामध्ये फक्त मीटर याचा विचार केला गेलेला आहे. म्हणजे या तिघांमध्ये फक्त कोण प्रेझेंट आहे? लेंथ प्रेझेंट आहे आणि ती पण किती आहे? रेज टू द पॉवर फक्त एकच दिसते. म्हणून याच्यामध्ये आपण लिहिताना त्याला फक्त लिहिणार 1. याच्या डायमेन्शन्समध्ये मासचा काही संबंध नाही. त्याच्यामुळे आपण तिथे लिहिणार 0. टाईमचाही काही संबंध नाही. त्याच्यामुळे आपण तिथं लिहिणार 0. आणि आपल्याला माहित आहे कोणत्याही क्वांटिटीचा रेज टू द पॉवर 0 असेल म्हणजे मी 50 असेल 50चा रेज टू द पॉवर 0 लिहिलं याचं उत्तर आहे ते ऑलवेज 1 येतं. मी 500 जरी लिहिलं तरी त्याचं आन्सर रेज टू द पॉवर 0 असेल तर 1च येणार आहे. मी 25 रेज टू द 0 लिहिलं याचं पण आन्सर 1च येणार आहे. म्हणजे कोणत्याही क्वांटिटीचा रेज टू द पॉवर 0 असेल, कोणत्याही क्वांटिटीचा रेज टू पॉवर 0 असेल, तर याच्या जागी आपण 1 लिहू शकतोय आणि इथं येणार 1, इथं येणार 1. जे नाही लिहिलं तर चालते. थोडक्यात जसं मल्टिप्लिकेशनमध्ये आपण करतो. 4 into 1 इज इक्वल टू डायरेक्टली काय करतो आपण 4 लिहितो. म्हणजे याच्यासोबतचा 1 आहे तो मल्टिप्लाय झालाय असं कन्सिडर करतोय. म्हणजे फायनली आपण काय लिहिणार फक्त एल रेज टू 1 लिहिणार. आता याचेच आपल्याला काही एक्झाम्पल्स आहेत जे आपल्याला दिलेलं आहे. आता इथे आपण सॉल्व्ह करू. सपोज मला सॉल्व्ह करायचंय दुसरं मास जर असेल डायमेन्शन्स ऑफ मास. डायमेन्शन्स ऑफ मास यात आपण डायरेक्टली लिहू शकतो. कारण आपल्याला रिप्रेझेंट कसं करायचं एकतर युनिट काय असतं मासचं आपण कन्सिडर करतो ते केजी मध्ये आहे आणि इथं आपण रिप्रेझेंट करणार एल एम आणि टी. या मासमध्ये फक्त याच्यातला जो प्रेझेंट आहे तो म्हणजे आहे एम ज्याची रेस टू द पॉवर फक्त दिसते किती आपल्याला 1 दिसते. त्याच्यामुळे एम रेस टू आपण काय लिहिलं इथं 1 लिहिलं. त्याच्यानंतर लेंथ दिसत नाही त्याच्यामुळे इथं रेस टू द 0 लिहिलं. टाइम पण दिसत नाही त्याच्यामुळे इथं रेस टू द 0 लिहिलं. म्हणजे फायनली आपण याचा आन्सर 1 याचा आन्सर 1 जर ठेवलं तर फक्त आपल्याला इथं रिप्रेझेंट करता येऊ शकतं एम रेस टू 1. आणि बऱ्याच वेळा आपण असं पण करतोय 10 रेस टू 1 जर असेल तर ओन्ली 10 लिहिला तरी चालतो. ओके. जसं आपण 10चा स्क्वेअर म्हणजे 100 लिहितो तसं 10 रेस टू 1 म्हणजे फक्त 10 राहतं. तसं एम रेस टू 1 असेल तर फक्त आपण 1 एम लिहिलं तरी चालतं. म्हणजे जिथं आपल्याला फक्त एम दिला असेल तर समजायचं त्याची रेस टू द पॉवर असेल ती 1 आहे. आता हे थोडे काही सिंपल आहे. याच्यानंतर आपण ज्यावेळेस बघणार आहे तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यातला एक जो सगळ्यात स्टँडर्ड लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे आहे तो फोर्स. सगळ्यात महत्त्वाचं हे जर जनरली तुम्ही फोर्सचं जर डायमेन्शन पार्ट करून ठेवले तर बरेच तुमचे डायमेन्शन आहेत ते सॉल्व्ह करायला तुम्हाला डायरेक्टली सोपं जाईल आणि एकदम सिंपल आहे जास्त काही अवघड नाही. सगळ्यात महत्त्वाचं फोर्सचा फॉर्म्युला जो न्यूटननी सांगितलेला आहे तो सगळ्यात बेसिक फॉर्म्युला आहे तो आपल्याला लक्षात कंपल्सरी ठेवायचा आहे. तर याच्यामध्ये लिहितोय एफ इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. ओके. मास इंटू ॲक्सेलरेशन किंवा ह्याच्या आधी आपण डायरेक्टली फोर्सवरती जाण्यापेक्षा थोडं आणखीन दुसऱ्या फिजिकल क्वांटिटी विचार करू. त्याच्यामध्ये एक आणखीन एक इम्पॉर्टंट आहे व्हेलॉसिटी.
वेलोसिटीचे जर डायमेन्शन आपल्याला सॉल्व्ह करायचे असतील तर आपण बघू शकतोय वेलोसिटीचा जो बेसिक सगळ्यात फॉर्म्युला असतो तो असतो डिस्प्लेसमेंट, जे रिप्रेझेंट केलं जातं एस मध्ये डिवायडेड बाय टाइम. जसं आपण काल याचे एक्झाम्पल्स बघत होतो, तर हे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे हे युनिट हे झालं फॉर्म्युला कोणाचा, वेलोसिटीचा. म्हणजे वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम हा आपला फॉर्म्युला. डायमेन्शन काढत असताना सगळ्यात महत्त्वाचं ते युनिट पण आपल्याला तयार करता आले पाहिजे. एक डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे कुठलं तरी एक प्रकारची लेंथ आहे, ही शॉर्टेस्ट पाथ आहे. काल बघितलं आपण शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन म्हणजे जे डिस्प्लेसमेंट आहे. मग डिस्प्लेसमेंट हे एक प्रकारचं उठलं तरी अंतरच आहे. शॉर्टेस्ट असेल किंवा लॉंगेस्ट असेल, पण ते शेवटी एक प्रकारचं अंतर आहे. अंतर म्हणजे डिस्टन्स आहे, ते आपण ऑलवेज काउंट करणार आहे मीटरमध्ये आणि टाइम आपण काउंट करणार आहे सेकंडमध्ये. त्याच्यामुळे वेलॉसिटी जे युनिट तयार झाले ते काय आहे, मीटर पर सेकंद. म्हणजे वेलॉसिटी आपण जे कन्सिडर करतोय, वेलॉसिटीचं जे युनिट आहे, वेलॉसिटी SI युनिट ऑफ वेलॉसिटी इज मीटर पर सेकंद. आता याच्यावरून आपल्याला वेलॉसिटीचे डायमेन्शन्स आहेत ते सॉल्व्ह करायचे. आता डायमेन्शन सॉल्व्ह करताना डायमेन्शन्स ऑफ वेलोसिटी हे आपल्याला सॉल्व्ह करायचं. मग ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं इट्स युनिट. युनिट काय आहे, इथे लिहितोय मीटर पर सेकंड. आता रिप्रेझेंट करताना आपण कसं करतोय, स्क्वेअर ब्रॅकेट, ज्याच्यामध्ये पहिला लिहितोय L, दुसरा लिहितोय M, तिसरा लिहितोय T. म्हणजे हा आहे लेंथसाठी, माससाठी आणि टाइमसाठी. आता विचार दो त्याच्या युनिटचा. हे थोडक्यात काय आहे, मीटर अपॉन सेकंद. ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे आपण एक रूल घेतोय ऑलवेज, सपोज 1/10⁻² असेल तर आपण हे रिप्रेझेंट कसं करतोय, 1 ला 1 तसाच ठेवतोय आणि हा जे डिवाइडचा +2 आहे, 10⁻²² आहे, तो वरती आल्यानंतर 10⁻⁻² मध्ये रिप्रेझेंट करतो. म्हणजे इथं काहीतरी असेल सपोज 5/5⁻³ असेल, तर हे आपण लिहिताना कसं लिहिणार, वरचा नंबर आहे तसाच मल्टिप्लाय जो खालून वरती येतोय नंबर तो लिहितो. याच्यामध्ये +3 असेल तर इथं होणार -3 आणि जर इथं -3 असेल तर इथं होणार +3. सेम तसंच त्याच मॅथमॅटिकल कॉन्सेप्टचा आपण वापर जर याच्यामध्ये केला तर हे मीटरला मीटर तसाच असेल आणि हा सेकंड रेस टू काही नाही दिसत म्हणजे तिथं असेल 1. तो जर वरती घेतला तर त्याला आपण रेस टू -1 म्हणू शकतो, कारण इथं कोण आहे आपला, हा +1 आहे. तो वरती आल्यावरती होईल त्याचा -1 आणि हे आपल्याला रिप्रेझेंट करायचंय. म्हणजे हे मीटर आहे म्हणजे हे थोडक्यात एक प्रकारची कोण असेल, लेंथ असेल आणि हा सेकंड आहे म्हणजे हा थोडक्यात टाइमसाठी रिप्रेझेंट केला असेल. म्हणजे लेंथ किती दिसतंय तिथं, रेस टू द पॉवर किती आहे, 1 आहे. म्हणजे इथं त्याच्यामुळे मी दिला रेस टू द पॉवर 1. त्याच्यानंतर हा दुसरा टाइम आहे, टाइमचा रेस टू द पॉवर किती दिसतोय, -1, त्याच्यामुळे इथे लिहिला मी मायनस. ओके. त्याच्यानंतर राहिला एम. एम कशासाठी असतो, माससाठी असतो, जो आता सध्या इथं कुठलाही प्रेझेंट नाही. या फॉर्म्युल्यामध्ये मासच्या रिलेटेड हा एम जो आहे तो मीटर आहे युनिटसाठी आणि हा कॅपिटल एम जो लिहिलाय तो क्वांटिटीसाठी लिहितोय. जे मास ही क्वांटिटी, याचं युनिट काय असायला पाहिजे होतं, केजी, जे आपल्याला इथं कुठेही दिसत नाही. त्याच्यामुळं केजी इथं नाही म्हणजे मास नाही, त्याच्यामुळे याची रेस टू द पॉवर लिहिली आपण 0. जे शेवटी आपण काय लिहू शकतोय, L⁻1 T⁻⁻1 ह्याची व्हॅल्यू आहे ती झाली 1. हे रेस टू द पॉवर 1 नाही लिहिला तरी चालेल, फक्त L आणि T⁻⁻1. आता -1 लिहायला दे, फक्त 1 असता तर नाही लिहित आपण, पण -1 आहे तो कंपल्सरी आपल्याला मेन्शन करायला लागेल. ओके. त्याच्यानंतर आपण दुसरं जर बघितलं, आपण नेक्स्ट एक्झाम्पल्स बघू. याच्यामध्येच थोडं मॉडिफिकेशन झालेलं फॉर्म्युला तो म्हणजे ऍक्सेलरेशन.
आता ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी या जे टर्म्स आहेत ते आपल्याला पुढचा जो चॅप्टर आहे मोशन त्याच्यामध्ये सगळे क्लिअर होतील. फक्त आत्ता तोपर्यंत आपण लक्षात ठेवू ॲक्सेलरेशनचा जो फॉर्म्युला असतो तो चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे ज्याला आपण व्ही फॉर व्हेलॉसिटी, डी फॉर शॉर्ट चेंज जो होतोय त्याच्यासाठी रिप्रेझेंट केला जातो आणि चेंज इन टाइम. ओके, हा जनरली ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे. तर आपण याचा जर फक्त विचार केला ही चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे थोडक्यात ती काय रे एक प्रकारची व्हेलॉसिटीच आहे. म्हणजे हे तयार झालं आपलं मीटर पर सेकंड. कारण आपल्याला माहित आहे व्हेलॉसिटीचं जे काही युनिट येतं ते मीटर पर सेकंड येतं. म्हणून इथं मी वरती लिहिला मीटर पर सेकंड आणि याला होल डिवायडेड बाय काय आहे टाइम आहे. म्हणजे इथं डिवाइडला कोण आहे ओनली सेकंड आहे. म्हणजे तयार काय झाला हा सेकंड आहे तो याच्यासोबत मल्टिप्लाय झाला. तयार काय झालं ॲक्सेलरेशनचा ए आणि याचं युनिट काय झालं हा मीटर वरती एकटाच राहतोय आणि डिवाइडला हा एस आहे तो याच्यासोबत येईल. म्हणजे सेकंड इंटू सेकंड हा तयार झाला सेकंड स्क्वेअर आणि म्हणून मिळालं आपल्याला ॲक्सेलरेशनचं जे युनिट असेल ते मिळालं मीटर पर सेकंड स्क्वेअर मिळालं. जे आपण मगाशी जसं मॅथमॅटिकल कॉन्सेप्ट वापरला तसं जर दिलं तर हा एम ॲज इट इज तसाच राहील आणि हा सेकंड जो +2 दिसतोय तो वरती आल्यानंतर काय होणार आहे त्याचा -1. आता डायमेन्शन डायरेक्टली जर आपल्याला लक्षात ठेवायचे असतील तर हा घेतला पहिला स्क्वेअर ब्रॅकेट याच्यामध्ये लिहिला एल एम आणि टी. एल एम आणि टी. तर बघा याच्यात पहिला जो आहे लेंथ म्हणजे आपल्याला युनिटमध्ये काय दिसायला पाहिजे मीटर दिसायला पाहिजे. युनिट हे आहे याच्यामध्ये आपल्याला दिसतोय मीटर. किती दिसत आहेत रेस टू पॉवर 1. त्याच्यामुळे मी याच्या रेस टू द पॉवर लिहिली 1. त्याच्यानंतर आहे सेकंड टाइम म्हणजे सेकंड म्हणजे टाइम असणार आहे जिथे रेस टू द पॉवर किती दिसते -2 दिसते. म्हणजे टाइमचा रेस टू -2 आला. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपल्याला केजी म्हणजे काय दिसत नाही याच्यामध्ये मास दिसत नाही. म्हणजे याच्या मासमध्ये येणार आहे रेस टू द पॉवर 0 आणि त्याच्यामुळे फायनली आपण कसं लिहू शकतोय एल टी रेस टू -2 कारण याचा आन्सर येणार 1 आणि ह्याचे रेस टू द पॉवर 1 आहे ती नाही लिहिली तरी चालेल फक्त एल. काही ठिकाणी असं रिप्रेझेंट केलेलं असेल काही ठिकाणी असं रिप्रेझेंट केलेलं असेल. ओके, लक्षात ठेवायचं म्हणजे याच्यात बाकीच्या जे काही क्वांटिटी आहे जे काही असतील बाकीचे सगळे 7 फंडामेंटल क्वांटिटी आपल्याला असतात त्याच्यामध्ये जे 7च्या 7 आहे सगळ्यांची रेस टू द पॉवर आहे ती आपली 0 राहते. त्याच्यामुळं सर म्हणजे इथं करंट लिहिला टाइम करंट लिहिला आय रिप्रेझेंट केला जातो तो पण रेस टू द पॉवर 0च आहे. ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डल आहे सीडी रेस टू द पॉवर 0च येणार आहे. डिग्री सेल्सिअस म्हणजे टेम्परेचरसाठी असेल ते पण असणार आहे 0. सगळे ऑल क्वांटिटी आहे का पुढे जाऊन 0 होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला यांचा सध्या रिप्रेझेंट करायची कोणतीही गरज नाही. जे फक्त प्रेझेंट आहे ते आपण रिप्रेझेंट केलं तर आपल्याला दिसेल डायमेन्शन्स ऑफ कशाचे ॲक्सेलरेशन. ओके, आता जो सगळ्यात महत्त्वाचं डायमेन्शन आहे तो जनरली जर तुम्हाला पाठ जर असेल तर सगळ्यात बेटर राहील तो म्हणजे आहे फोर्स. ओके, हा जनरली सगळ्यांनी पाठ करून येतो ठेवा. फोर्सचे डायमेन्शन जे फायनल आन्सर येणार आहे त्याच्यावरून कारण का बरं पाठ करायला होतं हे तुम्हाला पुढे गेल्यानंतर आपोआप कळून जाईल. फोर्सचा सगळ्यात बेसिक फॉर्म्युला जसं सांगितलं होतं वेलोसिटीचा सगळ्यात बेसिक फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ॲक्सेलरेशनचा सगळ्यात बेसिक फॉर्म्युला चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. तसंच फोर्सचा सगळ्यात बेसिक फॉर्म्युला आहे तो म्हणजेच मास इंटू ॲक्सेलरेशन. ओके, अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ तर हा आहे आपल्याला एफ इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. आता याच्यात जर विचार केला तर याचे डायमेन्शन जेवढे पार्ट असतील तेवढं सोपं होतं. कारण आत्ताच आपण सॉल्व्ह कोणाचे डायमेन्शन केले ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन आपण डायरेक्टली सॉल्व्ह केलेले आहे जे किती आले होते एल रेस टू 1 टी रेस टू -2. जर पाठ नसती तर आपण याचा पहिला फॉर्म्युला तयार करू असं युनिट आहे ते तयार करू. त्याच्यातलं एक मास आहे. आता इथं बरेच जण कन्फ्युजन होण्याचे चान्सेस काय आहे सर हा एम बारका दिसतोय म्हणजे हा मीटर आहे का नाही. आपण फक्त फॉर्म्युला लिहिलेला आता तर हे काय आहे ते दोन्हीही क्वांटिटी आहे फिजिकल क्वांटिटी. आता याचं रिप्रेझेंट करताना आपल्याला युनिटमध्ये करायचं असेल तर मास कशात मोजतो आपण केजी मध्ये काउंट करतोय आणि ॲक्सेलरेशनचं युनिट आपण लक्षात ठेवलं होतं ॲक्सेलरेशनचं युनिट काय होतं आपलं
मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे इथे लिहितोय आपण मीटर पर सेकंड स्क्वेअर. जसं मगाशी बघितलं आपण हा केजीला केजी तोपर्यंत लिहून घेतला. मीटर आहे तसाच हा सेकंड रेस टू 2 आहे जो डिवाइडला आहे तो वरती आल्यावरती काय केला होता आपण त्याचा -2 केला होता. म्हणजे याचा पण काय होणार आहे हा 10 रेस टू मायनस. आता जर विचार करायला गेलं तर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या क्वांटिटी आले बघू आपण. केजी. केजी म्हणजे कोण असेल आपला मास असेल. केजी रेस टू पॉवर दिसते आपल्याला 1 दिसते म्हणजे याचं रेस टू पॉवर 1 निघा. एम. एम म्हणजे मीटर आहे. मीटर म्हणजे कोण आहे लेंथ आहे. मीटर लेंथसाठी किती रेस टू द पॉवर दिसते 1. त्याच्यामुळे इथे लिहिला रेस टू द पॉवर 1. आणि हा सेकंड आहे. सेकंड म्हणजे कोण टाइम. टाइमचा रेस टू द पॉवर दिसतोय -2. आणि हे तयार झाले डायमेन्शन्स कोणाचे फोर्स. फोर्सचे डायमेन्शन्स आले L:1, M:1, T:-2. ओके. जर हे पार्ट असतील तर सगळ्यात बेस्ट होईल तुमच्यासाठी. त्याच्यानंतर आपण आणखी डायमेन्शन्स जर घेतले दुसरे सपोज आपण सॉल्व्ह करू आता वर्क डनचे डायमेन्शन. वर्क डनचे डायमेन्शन काढायचे आपल्याला. ज्याचा सगळ्यात बेसिक फॉर्म्युला जो आहे तो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असतो. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग आता याचे डायमेन्शन जसं मगाशी सांगितलं जर तुम्हाला फोर्सचे डायमेन्शन जर पार्ट झाले तर तुम्हाला सॉल्व्ह करायला थोडं इझी जातं. आता जर नसेल पार्ट झालं तर परत तुम्हाला काय करायला येईल पहिला फोर्सचे डायमेन्शन काढायला लागते. F इज इक्वल टू एम ए म्हणजे परत याच्यावरून केजी परत याच्यावरून मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे हा झाला M:1 मीटर आहे ते L:1 T:-2. इथं काढून मग याचे डायमेन्शन इथं ठेवायला लागते. जे तुम्हाला थोडं वर्क आहे तुमचं वाढवते. त्यापेक्षा बेस्ट ऑप्शन जर फोर्सचे डायमेन्शन डायरेक्टली पार्ट असतील तर आपल्याला आणखीन इझी जाऊ शकतं. फक्त लक्षात ठेवा फोर्सचे डायमेन्शन एक तर लिहून घेतो डायरेक्टली L:2 किती आहे 1 आहे. M:2 किती आहे 1च आहे आणि T:2 किती आहे -2. हे झाले फोर्सचे डायमेन्शन. त्याच्यानंतर दुसरं कोण आहे डिस्प्लेसमेंट. याचे डायमेन्शन काय की डिस्प्लेसमेंट म्हणजे एक प्रकारचं काय आहे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. म्हणजे एक प्रकारचं डिस्टन्स आलं म्हणजे ती थोडक्यात काय आहे एक प्रकारची लेंथ आहे आणि बाकीचं काहीच नाही फक्त लेंथचा विचार करते म्हणून आपण L:1 लिहिला 1. आता या दोघांचं काय आहे एक मल्टिप्लिकेशन आहे. वर्क डनचे डायमेन्शन कसे येतील आपले फोर्सच्या जागी काय ना फोर्सच्या जागी ना L:1 M:1 T:-. त्याच्यानंतर मल्टिप्लाय एस आहे. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन काय ना L:1. ओके. आत्ता सध्या इथपर्यंत आलेलं आहे पण आपल्याला मॅथमॅटिक्सचा बेसिक जो रूल आहे तो माहीत असतो. ज्याच्यामध्ये आपण काय लिहितो सपोज 10⁻² असेल इंटू 10⁻³ जर 3 असेल तर या दोघांमध्ये काय होतं जर त्यांचा बेस सेम असेल दोघांचा 10 आले एकदाच लिहिला आणि जे रेस टू द पॉवर आहे ज्यांचा घातांक आहे त्यांची काय होणार आहे ॲडिशन होते. म्हणजे 2 आणि 3 हे 2 आपण ॲड करणार ज्याचा आन्सर येणार 10⁻5. ओके. जसं आपण इतर रूल ॲक्च्युली काय आहे x⁻m इंटू x⁻n असेल तर हा रूल काय सांगतो आपल्याला x दोघांचा बेस सेम आहे तो एकदा लिहिला आणि रेस टू द पॉवर आहे या दोघांची काय केली आपण ॲडिशन केली m प्लस आहे. सेम तोच रूल मॅथमॅटिक्सचा तोच रूल आपण याच्यामध्ये पण वापरतो. आता हे सगळं जर आपण सॉल्व्ह केलं L किती आहे L:2 इथे एक 1 दिसतंय आणि इथे L:1 दिसते. दोघांचा बेस आता ॲक्च्युली मल्टिप्लिकेशनच आहे. इथं मल्टिप्लिकेशनच लागतं आपल्याला. यांच्यामध्ये पण मल्टिप्लिकेशनच आहे. म्हणजे L:1 नाही इंटू L:1 नाही म्हणजे त्यांच्या दोघांचा बेस सेम असल्यामुळे आपण लिहिला एकदाच. रेस टू द पॉवर किती इथं 1 आहे. रेस टू द पॉवर इथं पण 1च आहे. 1 + 1 हा झाला. त्याच्यानंतर M:2 किती आहे कुठे दिसत नाही दुसरीकडे त्याच्यामुळे हा झाला M:1 झाला. हा T:-2 आहे कारण कुठं आणखीन टाइम दिसत नाही त्याच्यामुळं ही जे फायनल आन्सर आलं हे डायमेन्शन्स कोणाचे मिळाले वर्क डनचे.
ओके. काही अशा फिजिकल क्वांटिटी जर तुम्हाला डायरेक्ट डायमेन्शन्स पाठातील तर पुढच्या सॉल्व्ह करायला तर सोपे जातात. त्याच्यानंतर आणखीन एक मोस्ट ILB डायमेन्शन जर आपण बघितले. ओके. याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं आणखीन जे डायमेन्शन्स आहेत ते म्हणजे आपण सॉल्व्ह करू शकतोय युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हा न्यूटन्स लॉ वाईज आपण जर बघितला तर याला रिप्रेझेंट करतोय आपण कॅपिटल G मध्ये. ओके. न्यूटनचा जो ग्रॅव्हिटेशनचा लॉ आहे तो ऍक्च्युली आपल्याला फॉर्म्युला काय देते, F इज इक्वल टू F इज इक्वल G M1 M2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. ओके. हा लॉ काय आहे आणि कसा आहे आपल्याला ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण ज्यावेळेस पॉईंट समजणार आहे त्यावेळेस आपल्याला क्लिअर होईल. आता सध्या आपल्याला कोणाचे डायमेन्शन्स काढायचे, याचे डायमेन्शन्स आहे ते तयार करायचे. मग आपल्याला जीचा फॉर्म्युला काय तयार होईल, एफ हा आर स्क्वेअर जो आहे तो एफ ला मल्टिप्लाय जाईल. म्हणजे हा जी जर आपण एका जागी ठेवला, जी सोबत हा डिवाइड आहे तो पलीकडे गेल्यावरती मल्टिप्लाय झाला, एफ आर स्क्वेअर झाला. आणि जी सोबत हे मल्टिप्लायर जे आहे ते पलीकडे गेल्यानंतर डिवाइड. त्याच्यामुळे तयार केलेला फॉर्म्युला आपला G इज इक्वल टू एफ आर स्क्वेअर अपॉन M1 M2. आता याच्यातल्या कोणत्या क्वांटिटी काय आहे ते जर मी सांगितलं तर एफ म्हणजे हा आहे आपला फोर्स, आर म्हणजे एक प्रकारचा डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर दिसतो आपल्याला, डिवायडेड बाय M1 म्हणजे मास आहे, मल्टिप्लाय M2 म्हणजे पण काय आहे मासचा. ओके. आता याचे डायमेन्शन आपल्याला डायरेक्ट याचा पार्ट करण्यासारखा एक डायमेन्शन कोणता होता, फोर्स होता. जर G इज इक्वल टू डायमेन्शन आपल्याला सॉल्व्ह करायचे असतील तर आपल्याला जर पार्ट असतील तर सोपं जाईल. F चे डायमेन्शन मी डायरेक्ट लिहू शकतोय L⁻1 M⁻1 T⁻². हे जर मला पार्ट असेल तर डायरेक्टली लिहिलं. त्याच्यानंतर इथं डिस्टन्स आहे, डिस्टन्स म्हटल्यावरती कोण फक्त असेल L, म्हणजे M⁻0 T⁻² पण 0 आहे. ओके. म्हणजे आता T⁻1 आहे आणि याचा स्क्वेअर असल्यामुळं मला पण याचा काय करायला नाही स्क्वेअर करा. याला डिवायडेड बाय कोण आहे, एक आहे मास. मास म्हटलं की याच्यामध्ये आपण रिप्रेझेंट करतो डायमेन्शन मध्ये M. ऍक्च्युअली युनिट काय असतं याचं, केजी असणार, याचं केजी, याचं न्यूटन आणि याचं असणार आहे मीटर. म्हणजे युनिट काय तयार झालं, न्यूटन मीटर स्क्वेअर. याची युनिट काय तयार झाली, न्यूटन मीटर त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय मास केजी, मास केजी, केजी इंटू केजी, केजी स्क्वेअर. म्हणून युनिट काय तयार झाले, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. आता याच्यामध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. हा जर मास असेल केजी मध्ये M⁻² किती दिसतोय इथं 1 दिसतोय. दुसरा पण मासच आहे, तो पण M⁻1च आहे. म्हणजे इथं पण 1 आहे आणि इथं पण 1. ओके. आता टोटल सॉल्व्ह करायचे आपल्याला. टोटल सॉल्व्ह करताना आपण काय करतो बघा, एल किती दिसत आहे टोटल, इथे एक एल आहे त्याचा रेस टू द पॉवर 2 आहे. म्हणजे हा 2 याला मल्टिप्लाय होतो, म्हणजे हा थोडक्यात तयार आहे त्याला 2 ने याला मल्टिप्लाय केलं. हा L⁻1 पहिला लिहून घेतो सगळं, L⁻1 M⁻1 T⁻². याचा तयार झाला, L⁻2 तयार झाला. याला डिवायडेड बाय कोण आहे, मासचा रेस टू 1, मासचा रेस टू 1. टोटल झालं म्हणजे दोघांचा बेस सेम आहे. M एकदाच लिहिला, दोघांची रेस टू द पॉवरची होणार ऍडिशन. ओके. त्याच्यानंतर आपण डायमेन्शन जर आपण लिहिले, डायमेन्शन्स काय येतील मग बघा, एल किती आहे टोटल, इथं 1 आहे आणि इथं 2 आहे. म्हणजे L⁻² तयार झाला टोटल 3 झाला. इथं M किती आहे तोपर्यंत लिहू आपण M⁻1 आहे. इथे T⁻² किती आहे
-2 आहे आणि हा डिवाइडचा रेस टू द पॉवर +2 आले. तो वरती आल्यावरती इथं किती लिहू शकतो आपण? रेस टू -2 लिहू शकतो. कारण डिवाइडचा आहे सेम जो मगाशीचा रूल आहे. 10² असेल, मायनस असेल तर वरती आल्यावरती +2 मध्ये होतो. तसंच +2 होता, तो वरती आल्यावरती -2. आता लास्ट फॉर्म जे सिम्प्लिफाय करायचे. एल किती आहे टोटल कुठं दिसत नाही. त्याच्यामध्ये दिला L² झाला टोटल 3 झाला. त्याच्यानंतर एम दिसतंय की इथं -2 आहे आणि तो 1 आहे. म्हणजे रेस टू द पॉवर 1 आणि -2. टोटल आन्सर किती येणार आपलं? -1. इथं लिहिला एम रेस टू -1 आणि टी आणखीन कुठं दिसत नाही. त्याच्यामुळे लिहिलं टी रेस टू -2 आणि हे तयार झाले. डायमेन्शन्स कोणाचे आहे? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल जी. ओके. आणि ग्रॅव्हिटी जे आपण रिप्रेझेंट करतो ती स्मॉल जी असते. आणि ऍक्च्युली ग्रॅव्हिटी म्हणजे ऍक्सलरेशन असते. म्हणजे आपण जे ऍक्सलरेशनचे मगाशी जे डायमेन्शन्स काढले तेच आपल्या ग्रॅव्हिटीचे पण डायमेन्शन सेम आहे. ओके. तर लक्षात ठेवायचं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट वेगळा आहे आणि ग्रॅव्हिटी हा कॉन्सेप्ट आणि कॉन्स्टंट हा वेगळा आहे. याची व्हॅल्यू असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि आत्ता जो आपण सॉल्व्ह केला याची व्हॅल्यू असते 6.67 इंटू 10⁻11. जसं याचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर लावलं तसं युनिट याचं काय येणार आहे? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. तर हे डायमेन्शन्स काढण्यासाठीच्या काही मेथड्स आपल्याला लक्षात ठेवायचे असतील. तर आपल्याला आता एक्झाम्पल्स काही दिलेले ज्याचे डायमेन्शन्स आहेत आपण काही याच्यातले बऱ्यापैकी सॉल्व्ह केलेले आहे. ते डायमेन्शन्स आता आपण चेक करू. इथं लेंथ रेस टू 1 आला. एरिया कशात मोजतो आपण? एरिया आहे तो मोजतो मीटर स्क्वेअर मध्ये. म्हणजे याचे डायमेन्शन्स काय येतील? डायरेक्टली मीटर आहे म्हणजे एक प्रकारची काय आहे की लेंथ आहे आणि रेस टू द पॉवर दिसते 2. इथे एम प्रेझेंट दिसत नाही, मास कुठं दिसत नाही. एम ही युनिट आहे. या फॉर्म्युल्यामध्ये मास कुठेही दिसले नाही. टाइम दिसलाय का? टाइम पण नाही. म्हणजे ज्यामध्ये एम पण आलेलं आहे, टी पण आलेलं. हे झालं. त्याच्यानंतर डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो? डेन्सिटी जर आपण सॉल्व्ह केली, डेन्सिटी रिप्रेझेंट केली जाते रो मध्ये. त्याचा फॉर्म्युला असतो मास अपॉन व्हॉल्यूम. मास पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे जर आपण डेन्सिटी ज्याला घनता असं म्हणतोय तर घनता आणि काय आले? मास अपॉन व्हॉल्यूम. मासचं युनिट असतं केजी आणि व्हॉल्यूमचं युनिट असतं मीटर स्क्वेअर, मीटर क्यूब. मग याचे डायमेन्शन काय ते? मास आणि म्हणजे एम रेस टू किती आला? 1 मीटर क्यूब. मीटर म्हणजे कोणासाठी वापरतोय आपण? लेंथसाठी वापरतोय. म्हणजे मीटर क्यूब म्हणजे एल रेस टू आला 3. टोटल किती होईल? एम वरती एकदाच आहे. एम रेस टू द पॉवर किती दिसते आपल्याला इथं? 1 दिसते. हा जर डिवाइडचा वरती लिहिला तर तयार काय होईल याचा? -3 तयार होईल. म्हणजे इथं आला एल रेस टू -3. टाइम याच्यामध्ये कुठंच दिसत नाही आपल्याला. काय त्यामुळे टाइम आहे तो आपला किती येणार इथं? 0. जो नाही लिहिला तरी चालेल. ओके. त्याच्यानंतर व्हॉल्यूम झालं, डेन्सिटी झालं. व्हॉल्यूम जसं सांगितलं तर मीटर क्यूब. मीटर क्यूब म्हणजे एल रेस टू डायरेक्टली 3 लिहायचे आपल्याला. इम्पल्स आहे. त्याच्यानंतर मोमेंटम आहे. मोमेंटमचे जनरली फॉर्म्युला P इज इक्वल टू mv जे तुम्ही सॉल्व्ह करून बघू शकताय. m फॉर मास आहे आणि v फॉर वेलोसिटी. मास आणि वेलोसिटीचं सॉल्व्ह करताना आपण कसं विचार करतोय? P इज इक्वल टू mv. मोमेंटमचा फॉर्म्युला मोमेंटम आहे तो p मध्ये रिप्रेझेंट केला जातो. मास kg मध्ये आणि वेलोसिटीचं युनिट असतं मीटर पर सेकंड. म्हणजे मास रेस टू द पॉवर आला 1. मीटर म्हणजे कोण असते? लेंथ. रेस टू द पॉवर दिसते 1 आणि हा सेकंड वरती आल्यावरती टी रेस टू -1. एस म्हणजे सेकंड जो टाइम साठी असतो. हे झाले मोमेंटमची डायमेन्शन जे आपण लक्षात ठेवू शकतोय. त्याच्यानंतर स्पीड ऑर वेलोसिटी आपण सॉल्व्ह केलं. स्पीडचा फॉर्म्युला हा डिस्टन्स अपॉन टाइमच आहे आणि वेलोसिटीचा फॉर्म्युला
डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, म्हणजे दोघांचा जर विचार केला आपण एक प्रकारची लेंथ भागिले टाइम हाच आहे. त्याच्यामध्ये दोघांची डायमेन्शन आहे ती जनरली सेम राहते. ऍक्सेलरेशन आपण सॉल्व्ह करून बघितलं. त्याच्यानंतर स्ट्रेसचा फॉर्म्युला जो असतो तो असतो स्ट्रेसचा फॉर्म्युला असतो फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया, फोर्सचे डायरेक्ट पार्ट असतील आपल्याला, फोर्सचे डायमेन्शन जे डायरेक्टली पार्ट असतील. फोर्सचे डायमेन्शन्स मगाशी बघितले ते L⁻⁴, M⁻⁴, T⁻⁻². आणि डिवाइडला होतं एरिया. एरिया काय होता? एरिया म्हणजे मीटर स्क्वेअरमध्ये, मीटर स्क्वेअर म्हणजे L⁻² आला. या दोघांचं डिवायडेशन करायचं बघ. हा वरती आला काय होणार? L⁻² टोटल हा +2 दिसतोय. हा वरती आला तिथं -2 होणार. L⁻², -2 आणि +1 हा झाला -1. त्याच्यानंतर M कुठं दिसत दुसरीकडे दिसत नाही. हा झाला M⁻⁴ आणि T किती दिसत आहे? -2. हे तयार झाले डायमेन्शन्स कोणाचे? स्ट्रेसचे, जे आपण सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यानंतर फोर्स जे आपण सॉल्व्ह केलेला आहे. वर्क ऑर एनर्जी, वर्क आणि एनर्जी आहे दोघांची डायमेन्शन सेम आहे. सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला तुम्हाला देतोय मी आता, तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. सरफेस टेन्शन जे टी मध्ये रिप्रेझेंट केला जातो आणि याचा फॉर्म्युला असतो फोर्स अपॉन लेंथ. फोर्सची डायमेन्शन डायरेक्टली येऊ शकताय. डिवाइडला लेंथ आहे म्हणजे L⁻² फक्त किती आहे? 1 आहे. म्हणजे वरचा L⁻⁴ फोर्सचा आणि डिवाइडचा L⁻⁴ दोन्ही काय होतील? कॅन्सल होतील. म्हणजे राहतील फक्त काय? सरफेस टेन्शनचे डायमेन्शन M⁻⁴ T⁻⁻². एवढेच फक्त याचे डायमेन्शन्स आहेत ते आपल्याला बघायला मिळतील. आता काही प्रॅक्टिससाठी तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ज्याचा स्क्रीनशॉट आहे तो तुम्ही ठेवू शकता. हे प्रॅक्टिस करण्यासाठी मी त्यांचे फॉर्म्युले पण आहे ते रिप्रेझेंट केलेले आहेत.